असो, त्या 8 वर्षाच्या पोरीने कमरेला एक फाटक्या परकराचा कासोटा मारलेला होता, तरी त्या आपल्या गाण्यात एक भरजरी नारिंगी साडीचे डौल गोड आवाजात गात होती. काय त्या साडीचा भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर. ती पोर हे गीत गाण्यात चूर झालेली होती. तिला पोटभर खायला मिळत नव्हते आणि पोटभर चिंधीही गुंडाळायला मिळत नव्हती, परंतु कोणाच्या तरी नारिंगी साडीवर ती बेहद खुश झालेली दिसत होती. अशा प्रकारे गरिबीच्या परिस्थितीतही तिचा आनंदी स्वभाव पाहून गणुदासांना तिची दया आली आणि त्यांनी मोरेश्वर प्रधानांना विनंती केली, अहो पहा, हिचे अंग किती उघडे आहे, तिला एखादे लुगडे द्या ना. तुमची सेवा देवाला पसंत पडेल आणि तुम्हाला त्याचे पुण्यही लागेल. आधीच मोरेश्वर दयाळू होते, त्यावर दासगणूंची विनंती झाली. त्यांनी लगेच एक सुंदर साडी विकत आणली आणि आनंदाने त्या पोरीला दिली. रोज शिळे व बेचव अन्न खाणाऱ्याला 5 प्रकारच्या मिष्टांनी भरलेले उंची व चमचमीत जेवण मिळाल्यावर जसा खूप आनंद व्हावा, तसा त्या मुलीला ती साडी पाहून झाला. दुसऱ्या दिवशी तिने ती साडी नेसली आणि गर गर फिरून इतर मुलींच्या बरोबर फुगडी खेळली. तिला ती साडी फार आवडली होती आणि इतर मुलींपेक्षा तिचा थाटमाट सरस दिसत होता. पुढे दुसऱ्या दिवशी त्या साडीला साठवून ठेवण्याच्या कपड्यात गुंडाळून ठेवून पूर्वीचाच फाटका परकर नेसून ती आली, पण तरी ती खिन्न किंवा उत्साहहीन दिसत नव्हती. तिने ती नवी साडी न नेसता सांभाळून घरी ठेवली, तरी पण भावनेच्या भिन्नतेपणामुळे गणुदासांना तिची पूर्वीची गरिबी छिन्न भिन्न झालेली भासली. नवी साडी घरी ठेवली आणि फाटके नेसून आली, तरी ती पोर मनात खिन्न दिसत नव्हती. तिला साडीची उणीव भासतच नव्हती. ऐपत नसली म्हणजे फाटके वस्त्र नेसणे आणि ऐपत असली तरी तसेच करणे, याला म्हणतात गरिबी श्रीमंती असल्याप्रमाणेच मिरवणे. सुख किंवा दुःख हे आपल्या भावनेवर असते. गणुदासांचे हेच ते कोडे होते. पूर्ण साई सच्चरित ऐकण्यासाठी माझे लॉंग व्हिडिओ नक्की पहा, ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री साईराम.